लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट. जुहू चौपाटीवर कचरा साफ करण्याचं काम वेगाने सुरू. लोकशाही मराठीचा सलग 40 दिवस रियालिटी चेक. पुढील महिन्यापासून रिक्षा आणि टॅक्सीत भाडे वाढ. रिक्षाचं भाडं पहिल्या 1.5 किलोमीटरसाठी 27 रुपये तर टॅक्सीचं भाडं 33 रुपये. राज्यभरात साखरेच्या दरात मोठी वाढ. किरकोळ बाजारात 61 रुपये किलो दराने विकली जाणारी साखर आता थेट 65 रुपये किलोच्या पुढे. नाशिकच्या आयटी कंपनीतील धर्मांतरण प्रकरण. निदा खानला दुसऱ्या गुन्ह्यातही 50,000च्या जात मुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर. कोल्हापूरच्या आदमापुरातील संत बाळूमामा ट्रस्ट अपहार प्रकरण. अपहाराचा तपास एसआयटी करणार. 60 कोटी 74 लाखांचं आर्थिक अपहार प्रकरण. मराठा समाजापाठोपाठ आता मातंग समाजही मुंबईत आंदोलन करणार. भाजपचे आमदार अमित गोरखे यांचा सरकारला घरचा आहेर. अनुसूचित जातीच्या प्रवर्गाचे अ, ब, क, ड नुसार उपवर्गीकरण करावं या मागणीसाठी आंदोलन. नागपुरातील काटोल नाका चौकातील खड्डा पोलिसांनी बुजवला. पोलिसांच्या तत्परतेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. नागपूर महापालिकेच्या सभेत भाषेवरून गदारोळ. सभागृहात मराठी हिंदी वाद उफाळला. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक. नागपूर महापालिकेच्या आमसभेत पाणीपुरवठा विभागासह ओसीडब्ल्यूच्या कारभारावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नगरसेवकांचा संताप. दूषित पाणीपुरवठा, अवाजवी पाणी बिले आणि अनियमित पाणीपुरवठ्याबद्दल तक्रारी करून समस्या सुटत नसल्याचा नगरसेवकांचा आरोप. एसआयआर प्रक्रियेचा पहिला टप्पा पूर्ण. नंदुरबारमध्ये 1,88,649 मतदारांचे एसआयआर फॉर्म अपूर्ण. 24 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी होणार प्रसिद्ध. अमरावतीच्या आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थी मृत्यू प्रकरण. महर्षी पब्लिक स्कूलने हलगर्जीपणा केल्याचा ठपका. महर्षी शाळेची मान्यता रद्द होणार. छत्रपती संभाजीनगरच्या चक्क लक्झरी थार वाहनातून कांदा विक्रीसाठी. कांद्याला प्रति क्विंटल 3,600 रुपयांचा समाधानकारक भाव. छत्रपती संभाजीनगर आरोग्य विभागातील बेकायदा एनएचएम भरतीची चौकशी. कंत्राटी पद्धतीनं थेट पदभरती करू नये असे राज्य शासनाचे आदेश असतानाही 16 कर्मचाऱ्यांची भरती. अमरावतीच्या पाईपलाईनच्या खोदकामात शेकडो वृक्षांना धोका. झाडांची मुळं उघड्यावर पडल्यानं संताप. धुळ्यातील उडाणे ग्रामसभेवरून गावात वाद. ग्रामसेवक संघटनेच्या भूमिकेवर ग्रामस्थांचा संताप. उडाणे ग्रामपंचायतीच्या कारभाराच्या चौकशीची मागणी. अक्कलकुव्यात शेतजमिनीवरील वनक्षेत्राच्या नोंदीला विरोध. शेतकऱ्यांचं तीव्र आंदोलन. 7-12 उतार्यांवरील भोगवटादार नोंदी पुसवण्याची कारवाई थांबवा. युवा क्रांती संघटनेचं निवेदन. अमरावतीच्या चिखलदऱ्याच्या सक्कर तलावात अखेर वॉटर बोटिंग सुरू. पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण. हिंदू लिंगायत आणि वीरशैव लिंगायत समाजातील ईडब्ल्यूएस विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी. दोन्ही समाजातील ईडब्ल्यूएस युवक युवतींना सर्व योजनांचा मिळणार लाभ. ओबीसी मंत्री अतुल सावेंकडून शासन आदेश जारी. गणेशोत्सव आणि दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून डीजेची तपासणी. ध्वनी प्रदूषण आणि उत्सवाचा अतिरेक होऊ नये यासाठी तपासणी. अमरावतीत आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन. अप्पर आदिवासी आयुक्त कार्यालयात आंदोलन. विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांचं ठिय्या आंदोलन. सांगलीच्या कुपवाडमधील केसरेकर दाम्पत्य हत्या प्रकरण. उपमुख्यमंत्री शिंदेंकडून तातडीने दखल. 2 अनाथ मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याचं आश्वासन. सांगलीतील बालवाडी सेविकांना किमान वेतन लागू करण्यास महासभेची मंजुरी. महिला बालकल्याण समिती सभापती बानू जमादार यांच्या पाठपुराव्याला यश. सांगलीतील कुपवाड दुहेरी हत्याकांड प्रकरण. आरोपीस फाशीची शिक्षा द्यावी. मुस्लिम समाजाची मागणी.
नांदेडच्या देगलूरमध्ये न्यायासाठी कॅन्डल मार्च 20 ऑगस्टला अंधशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यूच्या घटनेने परिसरात हळहळ. यवतमाळातील राज्यातील सर्वाधिक 23,000 नागरिकांची नोंदणी. वॉक फॉर वॉटर रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद. पाण्याचं महत्त्व, जलसंधारण, मृदा संधारण आणि भविष्यातील पाणी सुरक्षिततेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती. अकोल्यात आज महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटरचं आयोजन. मृदा आणि जलसंधारणाची व्यापक जनचळवळ उभी करण्यासाठी महावॉकेथॉन. पुण्यात राष्ट्रवादीच्या 2 नगरसेवकांचा निधी शून्य केल्यानं नाराजी. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतली घडलेल्या घटनेची माहिती. मनपात वंदे मातरमची 2च कडवी गायली. 6 कडव्यांपैकी केवळ 2 कडवी गायली. भाजप शासित नागपूर महापालिकेतील प्रकार. नाशिकच्या साधूग्राममधील वादग्रस्त माईस हब प्रकल्प अखेर रद्द. हरित लवादात मनपाच्या वकिलांनी दिली महत्वाची माहिती. साधूग्रामच्या जागेवर झाडे तोडून व्यावसायिक माईस हब उभारण्याचा प्रस्ताव होता. अमित ठाकरे उद्या नाशिक दौऱ्यावर. अमित ठाकरे साधणार जनसेनसोबत संवाद. मनविसेच्या युनिटचं उद्घाटन आणि सभासद नोंदणीचा घेणार आढावा. महापौरांच्या पीआर प्रस्तावाला तुर्तास ब्रेक. स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्ताव नॉट टेकन करण्यात आला. दिल्लीतील जंतर मंतरवरील हिंसाचार प्रकरण चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती गठीत. उच्चस्तरीय समितीत 5 सदस्यांचा समावेश. जळगावात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश. रिघुरवाड्यात विनापरवाना ॲलोपॅथी उपचार करणाऱ्या भरत कुंभार नामक बोगस डॉक्टरला अटक. जळगावातील सुप्रीम कॉलनी परिसरात 2 गटात किरकोळ दगडफेक. वाळू टाकण्याच्या कारणावरून 2 गटात दगडफेक झाल्याची माहिती. 2 जण जखमी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.